जन्मत येऊन 24 तास उलटले नाही, बाळ झाले आईविना पोरके. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे आमची मुलगी गेली. मुलीबरोबर घडले ते दुसऱ्यांबरोबर घडू नये, गुन्हा दाखल करण्याची निवेदनाद्वारे मागणी. मुलाला जन्म देऊन 24 तासही उलटले नव्हते आणि ते बाळ आईविना शनिवारी पोरके झाले आहे. दिनांक 4 एप्रिल रोजी सायंकाळी मृत्यू झाला. या मृत्यूस किल्ला बगीचा येथील दबडे हॉस्पिटलमधील स्टाफ, कर्मचारी व डॉक्टर दोषी आहेत. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी हातात घेणार नसल्याचा इशारा वृषाली हजारे यांनी दिला होता. या घटनेबाबत सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करावा आणि दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शनिवारी सायंकाळी 6 वाजता अनुजा बावळे वय 22 राहणार निराळे वस्ती यांना मुलगा झाला. रात्री 11:30 ते 12 वाजण्याच्या दरम्यान अनुजा हिला त्रास होण्यास सुरुवात होत होती. डॉक्टरांना सांगून देखील 2 ते 3 तास कोणीही लक्ष न दिल्याने तिला जास्त त्रास होऊ लागल्याने त्यांना अश्विनी हॉस्पिटल येथे नेण्यास सांगितले. परंतु तेथे नेण्या अगोदरच अनुजाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या बहिणीने केला आहे. माझ्या पत्नीबरोबर जे घडले आहे ते इतरांबरोबर घडू नये, यामुळे आम्ही हे पाऊल उचलत आहोत. आम्हाला न्याय मिळावा अशी आर्त हाक पोलीस प्रशासनाकडे अनुजाचे पती विनायक बावळे यांनी केली आहे. या घटनेची माहिती मिळताच ज्ञानेश्वर सपाटे, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, बसवराज कोळी, वैभव गंगणे यांनी घटनास्थळी भेट देऊन बाळाच्या आईला न्याय देण्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. माझं नाव श्री राजेंद्र बावळे. माझी मिसेसची डिलिव्हरी 6:15 वाजता झाली संध्याकाळी. शिजर करण्यात आलं. शिजर करण्यात आल्यानंतर मिसेसच्या अंगामध्ये थोडी हुडहुडी भरली होती. एक 12 ते 3च्या दरम्यान तिला खूप त्रास होता, पेन होता तिला, आणि तो डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे निदान करता आलं नाही. त्यामुळे जी गोष्टीचं गांभीर्य लक्षात न घेता त्या गोष्टीला विलंब झाला आणि ह्या गोष्टीमुळे माझ्या मिसेसचा जीव गमवावा लागला. माझं मिसेसच्या जीवाबाबतीत स्टाफ हा पूर्ण जबाबदार आहे. डॉक्टर आणि स्टाफ हा पूर्ण जबाबदार आहे. याची पोलीस प्रशासनाने आणि मला फोन आला त्यावेळेस मी हॉस्पिटलमध्ये होते. त्यांनी अश्विन हॉस्पिटलमध्ये ॲम्ब्युलन्सची आणि डॉक्टरची सोय करण्यात आली. तोपर्यंत पेशंट अनकॉन्शियसमध्येच होता आणि तिथे गेल्यानंतर पेशंटचा काहीही रिस्पॉन्स तिथे मिळाला नाही. त्या दरम्यानच पेशंटचा मृत्यू झाला असं आम्हाला सांगण्यात आलं. तसेच डॉक्टर डबले मॅडम आणि तिथील स्टाफ त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी ही माझी पोलीस प्रशासनाला नम्र विनंती आहे. आणि त्या व्यतिरिक्त जोपर्यंत माझ्या बायकोचा न्याय मिळत नाही तोपर्यंत मी बॉडी स्वीकारणार नाही. बोल. माझं नाव वृषाली विवेक हजारे. मयत अनुजा सनी बावळे हिची मी बहीण आहे. माझ्या बहिणीला काल सायंकाळी 7 वाजता मुलगा झाला होता. दबणे मॅडमकडे यांच्याकडे ट्रीटमेंट चालू होती. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही तिला ॲडमिट केलेलं होतं. सकाळी 8 वाजता ॲडमिट केल्यानंतर त्या मॅडमनी आम्हाला दुपारी सांगितलं की बाळाचं पोटातलं पाणी कमी झालेलं आहे आणि आपल्याला सिझेरियन करावं लागेल. त्या हिशोबाने आम्ही ठीक आहे मॅडम, सिझेरियन तर सिझेरियन करूयात असं निर्णय घेतला. सिझेरियन साधारण 7:15 वाजता सिझेरियन झालं आणि मुलगा झाला. त्यावेळी अनुजाला 1-2 तास त्यांनी ऑपरेशन थिएटरमध्ये थांबवलं होतं. त्यावेळी तिला थंडी वाजत होती असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. 9 वाजता तिला आमच्याकडे वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं. त्यावेळी तिला थंडीच वाजत होती. साधारण अर्ध्या-पाऊण तासानंतर ती जरा थोडीशी नॉर्मल झाली. पण रात्री 12 वाजल्यापासून तिला परत त्रास चालू झाला. तिला त्रास चालू झालेला जो आहे तो आम्ही वारंवार तिथे असणाऱ्या नर्सेस यांच्याकडे तक्रार दिली होती. त्यानंतर त्या वॉर्डामध्ये असणाऱ्या इतरही महिलांनी सांगितलं की बाकीच्या महिलांपेक्षा हिचा त्रास जास्त आहे, तुम्ही मोठ्या मॅडमला बोलवा. मॅडमने बोलवलं नाहीये. साधारण 3 वाजता मॅडम अनुजाची तब्येत जेव्हा जास्त क्रिटिकल वाटत होती त्यावेळी त्यांनी मॅडमला फोन केला आणि मग मॅडमला बोलवलं. त्या दरम्यान आम्ही आमच्या घरातल्यांना माझे चुलते आणि अनुजाचे मिस्टर यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की असं असं क्रिटिकल कंडिशन आहे आणि तुम्ही पटकन या. त्यावेळी मॅडम आल्यानंतर ना मॅडमनी अनुजाची तब्येत पाहिली आणि आम्हाला सांगितलं की तिचे हृदयाचे ठोके कमी पडत आहेत, आपण हिला अश्विनीमध्ये ऍडमिट करूयात. परिस्थितीनुसार आम्ही मॅडमला होकार दिला की ठीक आहे, आम्ही अश्विनीमध्ये ऍडमिट करण्यास तयार आहोत म्हणून. अश्विनीमध्ये गेल्यानंतर ना त्यांनी सांगितलं की पेशंट हा कुठल्याही उपचारास प्रतिसाद देत नाहीये आणि पेशंटचं हृदय पूर्णपणे बंद झालेलं आहे असं आम्हाला सांगण्यात आलं. जो रात्री 12 ते 3 या कालावधीमध्ये
पेशंटला जो त्रास झालेला आहे तो केवळ आणि केवळ स्टाफ आणि मॅडम यांच्या निष्काळजीपणामुळे झालेला आहे. आम्हाला दबडे मॅडम आणि त्यांच्या स्टाफ विरुद्ध तक्रार द्यायची आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही डेड बॉडी ताब्यात घेणार नाही. आम्हाला न्याय मिळण्याची प्रतीक्षा आहे आणि आम्हाला न्याय मिळेल अशी मला खात्री वाटते.